हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. आज आपण बघणार आहोत ब्रायडल ब्लाऊजची बाजू कशी बनवायची. इथं मी मोबाईलमध्ये फोटो काढून घेतलेला आहे आणि व्यवस्थित त्याचा ड्रॉ बनवून घेतलेला आहे. तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे इथं सिल्क थ्रेड, पॉलिस्टर गोल्डन थ्रेड, 2 सुई घेतलेल्या आहेत, 1 नंबर आणि 8 नंबरची. इथं मी 2 mm गोल्डन मोती घेतलेले आहेत आणि शुगर बीट्स घेतलेले आहेत. आपल्याला इथं स्टोन चेन पण लागणार आहे. आणि इथं घेतलेला आहे मी जरी थ्रेड. तर जरी थ्रेडने आपण पहिले चेन टिच करून घेणार आहोत, जसं पहिल्या ब्लाऊजच्या डिझाईनमध्ये मी दाखवलं होतं. तर पूर्ण आपण 2 लाईन चेन टिचच्या बनवून घेणार आहोत. तुम्ही जेव्हा आपण ब्लाऊज बनवाल तेव्हा फर्स्टला तुम्हाला 2-3 लाईन चेन टिच बनवून घ्यायची आहे, ज्या करून आपण लटकन वगैरे जे हँगिंग बनवतो आणि ब्लाऊजही खराब होत नाही आहे, दिसायला पण खूप सुंदर दिसतं. इथं मी 2 चेन टिच बनवून घेतलेले आहेत. तर इथं मी 8 नंबरची सुई घेत आहे आणि शुगर बीट्स घेत आहे. तर शुगर बीट्सची एक लाईन बनवून घेणार आहोत आपण. इथं 2-2 शुगर बीट्स टाकून व्यवस्थित लाईन बनवून घ्यायची आहे. तुम्हाला जे ब्रायडल ब्लाऊजची बाजू कशी बनवतात त्याची मी आयडिया देत आहे. जेव्हा आपण रिअल ब्लाऊजवर बनवणार आहोत, ब्लाऊजच्या पीस जे असतात त्याच्यावरती, तेव्हा मी नक्कीच मेजरमेंट संगती तुम्हाला सांगणार आहे की मेजरमेंट घेऊन आपण ब्लाऊज कशी बनवतो आणि सगळे डिझाईन मी दाखवणार आहे तुम्हाला ब्रायडलचे वगैरे. तर आपलं ॲडव्हान्स चालू आहे आता बेसिक झाल्याच्या नंतर. तर इथं मी घेत आहे ग्लो लावून घेत आहे B7000. त्याच्यावरती आपण स्टोन चेन लावून घेणार आहोत. व्यवस्थित मेजरमेंट करायचं आहे आणि व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे चेनला. इथं बघू शकता मी चेनचं मेजरमेंट घेऊन स्टोन चेन कट करून घेणार आहे. इथं मी स्टोन चेन कट करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित प्रेस करून याला लावून घ्यायची आहे, ज्याकरून ते निघणार नाही. तुम्ही धाग्यानेही पॅक करू शकता, जसं आपण चेन टिच वगैरे घेतो तसं त्या चेनला पॅक करू शकताय. इथं मी 2 mm गोल्डन मोती घेतलेले आहेत. आपण एक गोल्डन मोती टाकून त्याला पॅक करत जाणार आहोत. पूर्ण लाईन बनवून घ्यायची आहे. इथं मी बनवून घेतलेले आहे. आता शुगर बीट्सने आणखीन एक लाईन बनवून घेत आहे. तर इथं मी पूर्ण लाईन बनवून घेतलेली आहे. नॉट देऊन धागा पॅक करून घेऊया. तसेच आपण जे वरच्या साईडला आपण लाईन दिलेली आहे तिथं पण अशीच आपण पूर्ण लाईन बनवणार आहोत मण्याची. तर पूर्ण आता मी आउटलाईन आणि आतमध्ये पूर्ण भरून घेणार आहे ब्रायडल ब्लाऊजला. तर तुम्हाला पहिलं थोडंसं बनवून दाखवते की कसं आपण भरणार आहोत पूर्ण ब्लाऊजला. इथं बघू शकता मी इथं व्यवस्थित वर्क करून घेत आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत जावा की मी कसा वर्क बनवत आहे, ज्याकरून तुम्हाला वर्क करताना प्रॉब्लेम नाही येणार. इथं
इथं बघू शकता मी धागा वरती घेऊन आतमध्ये देखील डिझाईन बनवत आहे, व्यवस्थित लाईन मारून घेत आहे, ज्याकरून ते पूर्ण कवर होईल डिझाईन. तुम्ही इथं सिल्क थ्रेडचा पण वापर करू शकता. जर तुम्हाला सिल्क थ्रेडने लोडिंग वगैरे करायची तर करू शकताय. तर इथं मी 3 शुगर बीट्स टाकून घेतलेल्या आहेत आणि एक गोल्डन मोती टाकणार आहे त्याच्यामध्ये. हे बघू शकता. हे तर डबल टिच करून घेणार आहे, ज्याकरून गोल्डन मोती पॅक होईल. आणि मी इथं निडलमध्ये 5 मोती घेतलेले आहेत, जे 2 mm चे आहेत. बघू शकता 5 मणी व्यवस्थित बसतात. आणि इथं मी धागा व्यवस्थित पॅक करून घेत आहे. बघू शकता इथं मी धागा पॅक करून घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूलाही आपण अशीच डिझाईन बनवून घेणार आहोत. तर इथं आपण पूर्ण वर्क करून घेणार आहोत. जे डिझाईन बनवलेले आहे त्याच्यामध्ये एक फ्लावर पण आहे, जे आपण सिल्क थ्रेडने पूर्ण लोडिंग करून घेणार आहोत त्याला. आणि व्यवस्थित वर्क करून आउटलाईन वगैरे देणार आहोत शुगर बीट्सची. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. खूप सुंदर असा वर्क आहे. इथं मी नॉट देत आहे, धाग्याला पॅक करून घेतलेला आहे. तर इथं बघू शकता पूर्ण वर्क मी करून घेते. हे बघू शकता मी लोडिंग पण करून घेतलेले आहे आणि व्यवस्थित वर्कही करून घेतलेला आहे. आता मी घेतलेले आहे तिथं हँगिंग मोती, तुम्ही क्रिस्टल वगैरे पण बोलतात. तर इथं गोल्डन 2 mm चे मोती आणि शुगर बीट्स घेतलेले आहेत आणि 12 नंबरची सुई घेतलेली आहे, ज्याकरून आपण हँगिंग करणार आहोत इथं. इथं बघू शकता मी सुईवरती काढून घेतलेले आहे आणि इथं धागा पॅक करून घेणार आहे मी, ज्याकरून आपला हँगिंग व्यवस्थित बनेल आणि धागा वरती नाही येणार. तर दोन्ही धाग्याच्या मधनं मी सुईवरती काढून घेतलेले आहे. आता मी इथं शुगर बीट्स टाकलेले आहेत, 3 शुगर बीट्स, एक गोल्डन मोती आणि 3 शुगर बीट्स. त्याच्यानंतर हँगिंग मोती टाकलेला आहे आणि एक मोती टाकून घेतलेला आहे. तर खूप छान दिसत आहे अशी हँगिंग बनवल्यावर. तर इथं धागा व्यवस्थित पॅक करून घेणार आहे मी आणि पूर्ण हँगिंग बनवून घेणार आहोत आपण, ज्याकरून आपलं ब्रायडलचं मिनी ब्लाउज खूप सुंदर दिसणार आहे.
तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकन प्रेस करायला बिलकुल विसरू नका, ज्याकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. हे बघू शकता, खूप सुंदर असा आपला ब्रायडल ब्लाऊज तयार झालेला आहे. तुम्ही पण बनवा आणि मला सांगा कसा बनला आहे तुमचा ब्लाऊज.